नमस्कार. स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. भक्तांनो, मी आपल्याला सांगणार आहे एका स्वामी सेवेकरी ताईंना आलेला स्वामींचा अनुभव. आपण प्रत्येकजण स्वामींचे भक्त आहोत, सेवेकरी आहोत. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण त्यांची पूजा, प्रार्थना अगदी मनोभावे करतो. स्वामींच्या मठामध्ये जात असतो, केंद्रामध्ये जात असतो किंवा घरामध्ये 108 मनांचा जप देखील करत असतो. स्वामींचा कुठलाही मार्ग आपण सोडत नाही, कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करत असतात. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्या तरी स्वामी आपल्याला त्यांच्यामधून बाहेर काढत असतात. भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणत असतात, अशक्यही शक्य करतील स्वामी. त्याच्यामुळे कोणती गोष्ट अशक्य नाही. जर तुम्ही मनापासून केले तर ती तुमच्यासाठी शक्यच होणार आहे. तर भक्तांनो, आजपर्यंत तुम्ही भरपूर अनुभव ऐकले असतील किंवा वाचले असतील, परंतु आपण आज एक वेगळाच अनुभव ऐकणार आहोत. आजचा जो अनुभव आहे त्या ताईचे नाव सुरेखा आहे. त्या ताई सांगतात, मी कोल्हापूरमध्ये राहायला आहे. कोल्हापूरजवळ आमची अतिशय चांगली जमीन होती व थोड्या दिवसांनी त्याच्या वाटण्या होऊन ती आमच्या वाटणीला येणार होती. समान वाटणी होणार असे हे ठरलं होतं, पण माझ्यावर अचानक असं वाईट संकट आले. माझ्या पतीचे अचानक निधन झाले. माझी मुले तशी फार मोठी देखील नव्हती. माझा एक मुलगा 8वीला होता व दुसरी मुलगी 5वीत शिकत होती. आणि आत्ता त्यांच्या शिक्षणासाठी काय करावे, कारण आता पतीनंतर त्यांची सर्व काळजी, त्यांचं सर्व काही मलाच घ्यावं लागणार होतं. त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आले. माझ्या पतीच्या निधनानंतर जणू काही माझ्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. माझं माहेर होतं, पण त्यांना देखील किती त्रास द्यायचा असा मी विचार केला. मुलांचे शिक्षण, त्यांचे भविष्य या सर्व गोष्टी मलाच बघायच्या होत्या. हा विचार करत करत फक्त माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच वाहत होत्या. 2 मुलांकडे बघून मला जगायचं होतं, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं, पण नेमकं काय करायचं, कसं करायचं हे मला समजत नव्हतं. गेलेला माणूस परत येत नाही, परंतु मला मुलांचे भविष्य पुढे जाऊन बघायचं असेल तर निश्चितच काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता. अशातच एक आशा होती की आमच्या शेतीची वाटप होणार होते. शेतीची वाटणी झाली होती, त्यातले पैसे आम्हाला समान मिळणार होते आणि त्यामुळे कुठेतरी मुलांच्या शिक्षणाचा एक प्रकारचा प्रश्न सुटेल असं मला वाटत होतं. परंतु अचानक माझ्या नातेवाईकांनी आम्हाला ते पैसे देण्यास दिला आणि हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा सगळं काही संपलं, आता काहीही नाही असं वाटायला सुरुवात झाली. जी आपल्या हक्कासाठी आणि इतके दिवस राहिलो तेच आपल्या हातातले कोणीतरी हिसकावून घेत आहे असं समजलं की अगदी अंगावर शहारे आले आणि पुढे काय करावं हे अजिबात समजत नव्हतं. बाहेरचा थोडाफार आधार होता, परंतु मुलं मोठी होती. शिक्षणाचा सगळाच काही खर्च त्यांच्यावर असतो, म्हणून मला काहीतरी करायचं होतं. यासाठी माझा आटापिटा चालूच होता. त्यातच मी देवाचा मार्ग निवडला. असे मला देवाची ओढ पहिल्यापासूनच होती. त्याची पूजा अगदी मनापासून पहिल्यापासूनच करत होती. मी अजून जास्त सुरुवात केली. सेवा करत होती. कोणी काही उपाय सांगितला
की तो देखील मी करून बघत होते. सगळं काही चालू होतं. परंतु तब्बल 1-2 वर्ष निघून गेले तरी देखील काही फरक जाणवला नाही. माझ्या हक्काचे पैसे होते ते मला परत मिळालेच नाहीत. आता हळूहळू मला देवाचाही राग यायला सुरुवात झाली. कारण माझा संसार उद्ध्वस्त झाला होता. परंतु जे 2 मुले आहेत त्यांच्या भविष्याची काळजी मला पडली होती. आणि अशातच देव मला मदत करू शकत नाही म्हणून मला आणि जास्त राग येत होता. एक दिवस मी ठरवलं की सर्व नदीमध्ये जाऊन सोडून यायचे आणि सगळे देव मी नदीमध्ये विसर्जित करून आले आणि आत्ता पुन्हा देवाला हात लावायचा नाही. अशातच एक स्वामी सेवेकरी ताई मला भेटल्या. त्यांनी मला सांगितलं की तू एकदा दिंडोरी स्वामी केंद्रात जाऊन बघ. तुझी जी काही अडचण आहे, समस्या आहे, त्या ठिकाणी तुला नक्की मार्ग सापडेल. आता असं म्हटल्यावर फारशी आशा नव्हती, परंतु तरीही त्यांच्या बोलण्यातून मला कुठेतरी सकारात्मकता जाणवत होती. आणि त्यांच्या सांगण्यावरून मी दिंडोरी प्रणीत केंद्रात गेले व केंद्रात प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम चालू होता. त्या ठिकाणी मी माझे प्रश्न मांडले आणि तेथून मला सेवा मिळाली. मी ती सेवा घरी आल्यानंतर करायलाही सुरुवात केली. परंतु 4-5 महिने निघून गेले तरी देखील काही फरक जाणवत नव्हता. अशा परिस्थितीत एका केंद्रामध्ये सेवेकरी आईकडून मला समजले की दिंडोरीला त्या सगळेजण जाणार आहेत. तर मग मी म्हटलं मी त्यांच्यासोबत जाईन आणि तेथे गुरुमाऊलींकडून सेवा घेईन. असा उद्देश घेऊन मी दिंडोरीला जायला निघाले. आता दिंडोरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी गुरुमाऊलीचे दर्शन झाले. त्या ठिकाणी देवीची सेवा करण्यात आली होती. गोष्टी मला ज्या ठिकाणी सांगितल्या होत्या त्यानंतर स्वामी महाराजांची 108 वेळा आरती अखंडपणे 108 दिवस सेवा देखील मला त्याच ठिकाणी मिळाली होती. या सेवा घेऊन आणि आशा घेऊन मी तेथून निघाली आणि पुन्हा माझ्या घरी आले. घरी आल्यानंतर ज्या काही सेवा मला मिळत होत्या त्या देखील मी करत होते. आणि लगेचच मंगळवारचा दिवस बघून कुलदेवीच्या नावाने मी ओटी भरली. त्यानंतर त्या ठिकाणी भरपूर सेवेकरी होते. ते समोर येऊन स्वामी केंद्रात सगळेजण आपापले अनुभव सांगत होते. पण मला काहीच अनुभव येत नाही याची मला खूप खंत वाटत होती. अशाच एका गुरुवारी मी नेहमीप्रमाणे थोडीशी लवकर केंद्रात गेले. तिथल्या सगळ्या गोष्टी केल्या, आरती सुरू केली. थोडासा वेळ बाकी होता आणि नेहमीप्रमाणे स्वामींकडे बघून माझ्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मागत होते. स्वामींशी गप्पा मारत होते. अशातच माझा सायलेंट मोबाईल अचानक व्हायब्रेट झाला. मोबाईलवर माझे सहज लक्ष गेल्यावर त्यावर जो मेसेज आलेला होता त्यावर मला विश्वास बसला नाही. तो मेसेज असा होता की तुमच्या अकाउंटवर 5 लाख रुपये जमा झालेले आहेत. आणि हे जेव्हा मी वाचले आणि बघितले माझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी पुन्हा पुन्हा तोच मेसेज वाचत होते. तोच मेसेज वाचत होते. तारीख तीच आहे का, आत्ताच आलेला आहे का हे वारंवार बघत होते. मला केंद्रातून बसूनच हा मेसेज वाचायला मिळाला होता. त्यानंतर आरती वगैरे झाली. आरती चालू असताना माझ्या डोळ्यामधून आनंद अश्रू वाहू लागले. आपल्या इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतो, म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होतात नक्कीच होतात. अर्थात स्वामींच्या सेवेमुळे मला माझ्या हक्काचे पैसे परत मिळाले होते. स्वामींनी पुन्हा एकदा माझ्या मनामध्ये जागा निर्माण केली
आणि ती पूर्णही झाली. आणि अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांचा मला अनुभव आला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.